हॅलो एव्हरीवन. सुप्रीम कोर्टाचा एक महत्त्वाची ऑर्डर आज पारित झालेली आहे आणि ती ऑर्डर भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी टाइम्स ऑफ इंडियाने या भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे लहान बालकांना कसा धोका निर्माण झालेला आहे, कसं महिला आणि पुरुषांचं जे जीवन आहे ते धोक्यात येत आहे या भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे, या संदर्भामध्ये एक आर्टिकल पब्लिश केलेलं होतं आणि त्याच न्यूजची आणि आर्टिकलची कोर्टाने दखल घेतली आणि एक सुमोटो केस दाखल करून घेतली या भटक्या कुत्र्यांच्या संदर्भामध्ये. आणि त्या संदर्भातच आज महत्त्वाची ऑर्डर सुप्रीम कोर्टाच्या 3 जजेस बेंचनी डिलिव्हर केलेली आहे. आणि सुप्रीम कोर्टाने त्यांच्या या ऑर्डरमध्ये असे डायरेक्शन दिलेत की हे जे भटके कुत्रे जे सार्वजनिक ठिकाणी बसतात, म्हणजेच बसस्टँड, रेल्वे स्टेशन्स, तसेच शाळा, महाविद्यालयं, हॉस्पिटल्स आणि इतर ज्या पब्लिक प्लेसेस आहेत, या सर्व पब्लिक प्लेसेसवरचे भटके कुत्र्यांना ज्या लोकल अथॉरिटीज आहेत, महानगरपालिका, नगरपालिका यांनी कलेक्ट करायचं आहे, जमा करायचं आहे. आणि या सगळ्या प्रिमायसिस जे आहेत, बसस्टँड, रेल्वे स्टेशन्स, यामध्ये भविष्यकाळामध्ये कुठल्याही प्रकारचे जे भटके कुत्रे आहेत ते भटके कुत्रे दिसता कामा नये असे स्ट्रिक्ट डायरेक्शन्स ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियानी शासनाला दिलेले आहेत, सरकारला दिलेले आहेत. आणि या भटक्या कुत्र्यांसोबतच ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने जे रस्त्यांवर जनावरं बसतात, गायी, बैल, म्हशी इत्यादी ॲनिमल्स जे बसतात, त्यांच्या संदर्भामध्ये देखील महत्त्वाचे डायरेक्शन्स, गाईडलाईन्स ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत. अशा कुठल्याही रस्त्यांवर, हायवेजवर अशा प्रकारची जे कॅटल्स आहेत ते बसता कामा नये असं सुप्रीम कोर्टाने खडसावलेलं आहे गव्हर्नमेंट्सला. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ज्या लोकल अथॉरिटीज आहेत, महानगरपालिका, नगरपालिका, त्यांना त्यांच्यावर जबाबदारी आहे की कुठल्याही पब्लिक प्लेसेसमध्ये, सार्वजनिक ठिकाणी असे कुठल्याही प्रकारचे भटके कुत्रे बसलेले किंवा उभे असता कामा नये. आणि अजून महत्त्वाचे डायरेक्शन सुप्रीम कोर्टाने असे दिलेत की हे जेवढेही सार्वजनिक ठिकाणं आहेत त्या सगळ्या सार्वजनिक ठिकाणांना एक तारेची फेन्सिंग करणं गरजेचं आहे, जेणेकरून भटके कुत्रे त्या सार्वजनिक ठिकाणाच्या प्रिमायसिसमध्ये येता कामा नयेत. त्यामुळं महत्त्वाचे जे आदेश आहेत ते सुप्रीम कोर्टाने आज या भटक्या कुत्र्यांच्या संदर्भामध्ये दिलेले आहेत. थँक्यू सो मच.